हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. तर आज मी केला आहे माझ्या ब्लॉगचं श्री गणेशा. हा आमच्या बाल्कनीतला दिसतोय तुम्हाला व्ह्यू. छान दिसतंय, खूप मस्त वातावरण आहे आज. आणि सवयीप्रमाणे मी आज कोमट पाणी घेतलं आणि आमचा कुठेतरी जायचा प्लॅन चालू आहे. सो आम्ही फ्रेश झालो आणि थोडा नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो आमच्या अनप्लॅन ट्रिपला. तुम्ही बघतायत ना किती सुंदर जागा आहे ही. खूप मस्त पाऊस पडून गेला आहे. रुद्र बघा, रुद्र एन्जॉय करतोय. तिचे बाबा पण एन्जॉय करतायत, यसू पण एन्जॉय करते. मस्त जागा आहे ही. सो तुम्ही जर ओळखली असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आतमध्ये पण खूप सुंदर बांधकाम केलेलं होतं त्यांनी, जुनं बांधकाम आहे. खूप छान आहे हे सगळं वातावरण. आमच्या यांना जरा यसूसोबत मस्ती करायची मूड आलेला आहे आणि खूप दिवसापासून रील बघत होती मी याची, छोले भटुरे खायची. सो आम्ही ते पण आज पूर्ण केलं आणि नंतर मग परत निघालो पुढच्या प्रवासाला. अजिबात ऊन नव्हतं, काही नव्हतं. तुम्हाला यावरनं कळालं असेल आम्ही कुठे आलो आहे ते. हो, आम्ही आलो आहे कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात. यांची तपभूमी म्हणून ओळखलं जातं हे मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे. यातलं एक वैशिष्ट्य आहे, पण ते तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल. आम्ही परत निघालो घरी जायला. म्हणत म्हणत पूर्ण दिवस गेला आमचा. आम्हाला चहा प्यायचा होता आणि तो कुल्हड़मध्ये प्यायचा होता, मेन म्हणजे रुद्रला. सो त्याची इच्छा पण मी आज पूर्ण केली. सगळ्यांनी चहा घेतला, मस्त टी व्ही बघितला, निवांत. संध्याकाळ होती ह्याची. यसू पण होती आमच्यासोबत आणि थोडीच भूक होती म्हणून सँडविच खाल्लं आणि गुड नाईट.